नुकतंच एका केसच्या संदर्भात सुनावणी देताना सुप्रीम कोर्टानंच महिलांना आवाहन केलंय की महिलांनो आपलं मृत्यूपत्र बनवा. पण नेमकं असं काय घडलं की सुप्रीम कोर्टानं महिलांना हा सल्ला दिलाय आणि त्यानं महिलांच्या आयुष्यात फरक काय पडणार आहे? तर हिंदू उत्तराधिकारी कायद्यातलं कलम 15(1)(ब) हा महिलांसोबत भेदभाव करत असल्याची याचिका ॲडव्होकेट स्नेहा मेहरा यांनी कोर्टात दाखल केली. सध्याचा कायदा सांगतो की जर एखादी महिला मृत्यूपत्र न करता मरण पावली तर तिच्या मालमत्तेचं वाटप साधारणपणे या क्रमाने होतं. पहिल्यांदा तिच्या पतीला जाईल, दुसरं पती नसेल तर पतीच्या कुटुंबाला किंवा नातेवाईकांना जाईल, तिसरं जर तिथेही कोणी नसेल तरच महिलांच्या माहेरच्यांना मालमत्तेवरती हक्क मिळतो. या बाबतीत मेहरा यांचं म्हणणं आहे की या कायद्यानुसार महिलांच्या स्वातंत्र्याला, मालमत्तेवरील अधिकाराला आणि तिच्या इच्छेला दुर्लक्षित केल्यासारखं किंवा नाकारल्यासारखंच आहे. सुप्रीम कोर्टानं ॲडव्होकेट मेहरा यांचा हा युक्तिवाद मान्य करून हा कायदा आउटडेटेड झाल्याचं कोर्टालाही वाटतंय. म्हणून कोर्टानं आता महिलांनाच आवाहन केलंय की त्यांनी आपलं मृत्यूपत्र बनवावं. कोर्ट म्हणतंय की जर तुम्ही सिंगल किंवा अविवाहित असाल तर मृत्यूपत्र आवश्यक आहे, कारण आजकाल महिला पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात स्वतःच्या मालमत्तेच्या मालकीण आहेत. याचा महिलांना काय फायदा होणार आहे ते सांगते. जर मालमत्तेवरून वाद निर्माण झाला आणि कोर्टात केस गेली तर तुम्ही मृत्यूपत्र तयार केलेलं असेल तर एक नवा नियम लागू होईल. त्यानुसार थेट कोर्टात केस चालणार नाही, त्याचं मेडिएशन म्हणजेच मध्यस्थी होईल आणि त्यातून जो निर्णय होईल तोच कोर्टाचा आदेश मानला जाईल. आता मुद्दा महिलांनी त्यासाठी काय करावं? तुमची मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तुमच्या इच्छेनुसार वाटप होण्यासाठी आधी आपल्या मालमत्तांची यादी बनवा. नंतर ठरवा की तुमची मालमत्ता कोणाला आणि किती मिळावी. लीगल सर्व्हिसच्या मदतीनं साधं मृत्यूपत्र म्हणजे सिंपल विल बनवा किंवा तुम्ही स्वतः देखील मृत्यूपत्र लिहू शकता. संभाव्य अन्याय टाळण्यासाठी महिलांसाठी हे मृत्यूपत्र नक्कीच एक महत्त्वाचं पाऊल असणार आहे. पण हा कायदाच आता बदलायला हवा का? काय वाटतं तुम्हाला हेही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावतीला नक्की फॉलो करा.